तुम्ही जर तसं आता असं असतं की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रभागाचे नगरसेवक असता तेव्हा तुम्हाला त्या प्रभागापुरतं बजेट मिळतं. पण जर तुम्ही आणखीन काही गोष्टी म्हणजे बाकीचे नगरसेवक जर तुमच्या मदतीला असेल तर सगळ्यांनी मिळून जर हा एखादा प्रोजेक्ट असा की बाबा सपोज पुण्याच्या पुणे भागामध्ये इतके इतके सुलभ शौचालय आहेत तर त्याची संख्या आपण वाढवायला हवी असा जर प्रस्ताव सगळ्यांनी दिला तर नक्कीच हे काम होऊ शकतं. आणि डेव्हलपमेंट कुणाला नको असते, विकास कुणाला नको असतो. आणि महिला म्हणून आपल्याला समस्या आपल्या माहिती असतात, पुरुषाला इझी असतात सगळ्या गोष्टी, पण महिलांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत असतं. आणि मी अजून याच्या उपर बोलेन की सुलभ शौचालय असणं जितकं महत्वाचं आहे ते स्वच्छ असणं जास्त महत्वाचं आहे. कारण हो ना, कारण मनीष मार्केटमध्ये जेव्हा आम्ही जातो तिथे शौचालय आहेत पण जायची इच्छा बिलकुल होत नाही. पैसे घेतले जातात, मेंटेनन्स घेतला जातो, पण ते स्वच्छ बिलकुल केले जात नाही. मग मी म्हणेन की पहिला आधी ते स्वच्छ ठेवा, त्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बजेट द्या आणि मग एकदा ते छान मेंटेन राहिलं की मग आणखीन 50 आपण उभारू. नाही तर म्हणजे म्हणतो ना एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार नको व्हायला. आणि हायजीन पाळणं का गरजेचं आहे, कारण नंतर होणारे जे आजार आहेत ते आपल्याला माहिती आहे. युरिनल इन्फेक्शन होतं, फंगल इन्फेक्शन आहे, नंतर वजायनल इन्फेक्शन, म्हणजे किती मोठमोठ्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं. आणि असं नाही की महिलाच, किंवा पुरुषांना पण सामोरे जावं लागतं. त्यामुळे स्वच्छतागृह हे स्वच्छ असणं खूप गरज आहे, काळाची गरज आहे ती.